नमस्कार, आपण पाहत आहात स्टार इंडिया वन न्यूज। गव्हाणेवाडी शिवारात प्रवाशाला लुटणारे आरोपी 24 तासाच्या आत अटक। बेलवंडी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी। 6 आरोपी अटक, 1 फरार तर 1 आरोपी अल्पवयीन। कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल। API नंदकुमार सोनवलकर। गव्हाणेवाडी गावच्या शिवारातील समर्थ हॉटेलजवळ एका प्रवाशाला गाठून मारहाण करत 2,47,000 रुपयांची रोख रक्कम बळजबरीने लुटणाऱ्या 6 आरोपींना बेलवंडी पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर 24 तासाच्या आत आरोपींचा छडा लावून त्यांना गजाआड केल्याने बेलवंडी पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। शुभम उर्फ सोन्या दिलीप गायकवाड, वय वर्ष 23, राहणार गोलेगाव, तालुका शिरूर। संकेत रमेश शेळके, वय वर्ष 25, वाढेगव्हाण, तालुका पारनेर। सूरज अविदास ओहळ, वय 19 वर्ष, राहणार पिंपरी कोलंदर। क्षितिज उर्फ हर्षल दादासाहेब ओहळ, वय 21 वर्ष, मधुकर तुळशीराम ओहळ, वय वर्ष 24 अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून एक अल्पवयीन मुलगा आहे। या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर भारतीय न्याय संहिता कलम 309 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल होताच बेलवंडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली। गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माग काढत गुन्ह्यात सामील असलेल्या 6 आरोपींना अटक केली। त्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा असल्याने त्यास समजपत्र देऊन सोडण्यात आले, तर एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, PSI मोहन गाजरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब यमगर, पोलीस कॉन्स्टेबल दादासाहेब क्षीरसागर, पोलीस कॉन्स्टेबल विनोद पवार, कैलास शिपनकर, होमगार्ड सचिन काळाने यांच्या पथकाने केली आहे। बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांची गय केली जाणार नाही। कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांनी दिला आहे। दिनांक 21/6/2026 रोजी रात्री 1:30च्या सुमारास बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीतील गव्हाणवाडी येथे एका कार चालकास अडवून मारहाण करून त्यांच्याजवळील 2.5 लाख रोख रक्कम हे जबरीने चोरून नेल्याबाबत बेलवंडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात होता। यातली हकीकत अशी की यातील फिर्यादी हे बबन मल्हार आवटी हे त्यांचे गाव नांदा, तालुका आष्टी, जिल्हा बीड येथून मुंबईकडे त्यांच्या कामानिमित्त चालले होते। रात्री 1:30 ते 1:45च्या सुमारास ते गव्हाणवाडी शिवारात लघुशंकेसाठी थांबले होते। सदर ठिकाणी थांबले त्यावेळेस त्या ठिकाणी अज्ञात 3 ते 4 इसम आले आणि इथं का थांबले असं विचारून त्यांना मारहाण केली। मारहाण केल्यानंतर त्यांना त्यांच्याच गाडीत बसून 2 जणांनी शिरूरकडे पळवून नेले। त्या ठिकाणी त्यांना शिरूरमधून फिरवलं आणि एका हॉस्पिटलजवळ सोडलं। त्यानंतर फिर्यादी हॉस्पिटलमध्ये पळत गेले आणि त्यानंतर सदर आरोपी फरार झाले होते। त्यानंतर सदर तक्रारदारांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली। फिर्याद दिल्यानंतर आम्ही स्वतः तसेच आमच्या पोलीस स्टेशनची तपास पथकातील अंमलदार यांनी तात्काळ सदर ठिकाणी जाऊन फुटेज पाहणी करून तसेच इतर गोपनीय माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार तपास चालू केला। सदर तपास चालू असताना सदरचा गुन्हा हा पिंपरी कोलंदर, गोलेगाव तसेच इतर गावातील मुलांनी मिळून गुन्हा केल्याची माहिती मिळाली। त्यानुसार आम्ही शोध घेत असताना सदर गुन्ह्यामध्ये सूरज अविदास ओहळ, संकेत रमेश शेळके, राहणार नारायणगाव, तालुका पारनेर, शुभम दिलीप गायकवाड, राहणार गोलेगाव, तालुका शिरूर, क्षितिज दादासाहेब ओहळ, मयूर तुळशीराम ओहळ यांनी केल्याचे तपासादरम्यान आढळून आले। तसेच त्यात सोबत एक विधी संघर्षित बालक मिळून आला। सदर आरोपी यांना आम्ही 12 तासाच्या आत शिताफीने त्यांचा पाठलाग करून त्यांच्या राहते परिसरामधून अटक केली। अटक केल्यानंतर सदर आरोपी यांच्याकडे चौकशी केली असता त्यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना माननीय न्यायालयात हजर केले। माननीय न्यायालयाने त्यांना 4 दिवस पोलीस कस्टडी दिलेली आहे। सदर आरोपी यांना गुन्ह्याबाबत तसेच इतर कोण आरोपी याबाबत आम्ही शोध घेत आहोत। सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक सुदर्शन सर, ॲडिशनल SP सर श्री वैभव कलुबर्मे सर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सोमने सर
यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः तसेच आमचे पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अंमलदार भाऊसाहेब यमगर, पोलीस नाईक यशवंत ठोंबरे, पोलीस शिपाई दादा क्षीरसागर, कैलास शिपणकर, विनोद पवार तसेच सोमगड यांनी केलेले सदर गुन्ह्याचा पुढील तपास PSI मोहन गाजरे हे करीत आहेत. बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये यापूर्वी देखील 4 महिन्यापूर्वी सेम गव्हाणवाडी परिसरामध्ये एका ट्रक चालकास मारहाण करून लूटमार करून त्यांच्याकडील रोख रक्कम चोरून गेले होते. त्यावेळेस देखील 2 तासात आरोपी निष्पन्न करून आम्ही अटक केली होती. त्यानंतर सदरची घटना झाल्यानंतर काल दिनांक पुन्हा कार चालकास लूटमार करून 2.5 लाख चोरून रक्कम नेली होती. अशी घटना घडली. त्या सदर आरोपीस आम्ही 12 तासात अटक केली. या दोन्ही घटनेच्या अनुषंगाने मी असा इशारा देतोय की गव्हाणवाडी परिसरात व ढवळगाव परिसरामध्ये असे जे गुन्हेगार आहेत जे लूटमार करतात त्यांना एक कायद्याद्वारे एक इशारा आहे की अशा घटना गेल्या तर आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई करू. कारण जो कायद्यात राहील तो नक्कीच फायद्यात राहील. सर्जेराव साळवे, स्टार इंडिया 1 न्यूज मराठी, श्रीगोंदा. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.